नाही रे, नाही झाला अजून. करतो रे. नाही अजून नाही लिहिलं काही. हो हो हो, तेच तेच तेच. हो चालेल ना. बरं एक काम कर, तू पाठव मला. ओके. माझी चप्पल. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? ओ भैया, एक मिनट एक मिनट. सुनो, ये शॉप कहाँ है? ये हे काय इथे? हाँ थैंक्स थैंक्स, जाओ. ओके. काय करू यार मी? माझ्याकडे मनी आहे, तुम्ही एक आईस्क्रीम खाऊ का पटकन? नको यार, मला ती ग्रोसरी घ्यायची आहे ना. मग परत ऑरेंज आंटी कटकट करेल आणि ते गुटपर तिला सांगून माझी कामं वाढवेल. नूडल्स झाले ना खाऊन, काही संत सोडून आणा मला. किती खाताय? हा, भस्म्या झालाय का तुम्हाला? केड्या, तुझं काय जातंय? माझं काय जात? ओ माझंच तर जातंय. माझंच तर जातंय सगळं. ओ तुम्ही खाताय, तुमच्या अंगाला लागतंय, मी बघा कसं चुकत चाललोय. ओ एवढं खाल तर वजन वाढेल तुमचं. शटाप केड्या, नजर नको लावू मला. ठीक आहे, मला काय, खा मग. केड्या केड्या प्लीज यार, तुला माहिती आहे ना मी अपसेट झाली की मला खूप भूक लागते. अहो कालपासून तुमचं हे चाललंय. मामा मामा नाही, मामा. मामा. हा मामा. पण मामाचं एवढं खाऊन खाऊन मामा व्हायला वेळ नाही लागणार. केड्या, अरे कसं आहेस रे तू? माझी शनू बेबी तुझी पण मैत्रीण आहे ना, पण तुला तिची आठवण येत नाही? येते ना, खूप आठवण येते तिची, खूप आठवण येते. तेव्हा मला पीठ टोचते. इथे इथे पीठ टोचते. दिसत कसा होतो यार मी. आणि काय झालंय माझं, या गुरु आणि शन्याच्या लफड्यात पडल्यापासून ना वाट लागलीय माझी. अरे मी नौकर झालो, शेफ झालो, गडी झालो, चाकरमाने झालो, ड्रायव्हर झालो. ड्रायव्हर काय झालो? मला आयुष्यात जे जे काही व्हायचं नव्हतं ना ते सगळं झालोय मी यामध्ये. एकेकाळचा रुबाबदार केडी आज झालाय सांकाम्या गडी. केड्या, अरे केड्या, किती स्वतःबद्दल विचार करशील रे? जरा माझ्याबद्दल पण विचार कर. ठीक करतो विचार. काय 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 विचार करू? माझ्यासाठी एक संत्र सोलून आण. संत्र. अविचार आहे हा, अविचार आहे हा. विचार? केड्या, मी नागपूरवरनं संत्र सोलून आणायला नाही सांगितलं तुला. विचार. पोर शनू बेबी, आता कुठल्या संकटात असेल ती? हॅलो बच्चा, कुठेस तू? कुठेच विचारू नकोस. तुझ्या मम्मानी मला जिकडे पाठवलंय ना शॉपिंग करायला ग्रोसरीचं, ते करायला आलीये मी शॉप मध्ये. का? अरे ते घरी आज काहीतरी आहे ना, ते रेड रेड येलो येलो लावणार आहेत फोरहेडला. सगळ्या हाऊसवाईफ मिळून किटी पार्टी करतात, गेट टुगेदर करतात. ते काय रेड येलो? ते नाही का आपण ती पावडर देवापाशी असते, ती पावडर ते असं ते फोरहेडला लावतात बघ असं. आणि मग फ्लावर्स देतात एकमेकांना. अच्छा, हळदी हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू आहे आज? हा हळदी कुंकू. येस, हळदी कुंकू आहे घरी. अच्छा लिसन ना गॅरी, अरे यार इकडे एक छोटा पंगा झालाय. मी एक तर सकाळपासून काही ब्रेकफास्ट पण नाही केलाय. मला 1.5 hour त्या ग्रोसरी शॉप साठी करणं चालत यायला लागलंय. फुल सन मध्ये मी पूर्ण टॅन झालीये. मला खूप तहान लागलीये, मला खूप भूक लागलीये आणि मला आईस्क्रीम खावंसं पण वाटतंय. बच्चा बच्चा रडतेस काय तू? हा प्लीज ऐक ऐक, रडू नकोस हा प्लीज. मग मी काय करू, मला भूक लागलीये. तू
ऐक, जेवढं काम सांगितलंय तेवढं कर. तो किराणा घे आणि आधी घरी जा. काय यार गॅरी, एक छोटस आईस्क्रीम खाते ना मी, पैसे आहेत अरे माझ्याकडे. नाही असं नको करू, सगळा प्रॉब्लेम होईल ग बच्चा. तू एक काम कर आता, फक्त ना जेवढं सांगितलंय तेवढंच काम कर. ऐक हा. काय यार गॅरी, मी छोटा आईस्क्रीम नाही खाऊ शकत का? माझी वेश आहे ना प्लीज, आणि मला भूक पण लागली आहे. आपलं ठरलंय की नाही आता 2 महिने कंट्रोल करायचंय, हो की नाही? तू मान. हो बच्चा, 2 महिन्यांचा प्रश्न आहे की नाही, 2 महिने कंट्रोल कर. कंट्रोल सर? अच्छा, शुगर कंट्रोल करायला लागले का? देतो ना मी विदाउट शुगर चहा. नाही तर एक काम करू सर, तुळशीचा चहा देतो, आल्याचा चहा त्याच्यातही लय भारी होतो सर. सर एक थोडं कॉफी देऊ का सर? अरे मी तुला काही विचारलंय का? हा विचारलंय? मला लागेल तेव्हा चहा सांगेन तुला. चल निघ. सर तुम्ही तर म्हटले ना कंट्रोल कंट्रोल. हा अच्छा, काय कंट्रोलचं दुकान टाकायला लागलंय काय? अहो सर त्याच्यात तर लय मार्जिन आहे सर, मला माहिती आहे सर. तुम्हाला माहिती आहे का सर? ते वेग झालं सगळं चाबरेपणा करून झाला. चल निघ, काही लागलं सांगतो मी. चल निघ. खरं सांगाव ना, ते आपल्याच डोक्यात जमलेस. हा हॅलो बच्चा, ऐक तर तुला सांगतो तेवढं तू आधी घरी जा. ओके? आणि माझ्या भुकेचं काय? यारी प्लीज एक आईस्क्रीम खाऊ ना मला प्लीज. नाही ना, 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना. आपण ठरवलं की नाही, बस 2 महिने कंट्रोल कर. तू एक काम कर ना, मम्माकडे जा ना, तुझ्या मम्माकडे जा, काहीतरी खा आणि मग तिथून तडक घरी जातो किराणा घेऊन. ही नॉट अ बॅड आयडिया. मी मम्माला सांगते मला भूक लागली, मी जाते मम्माकडे. जिनियस आहेस यार तू. आय लव्ह यू. बाय गॅरी. हा आणि हॅलो बाया. जय जय शिव शंकर, सापडला मला कंकर. अरे हा पण दुसरा कंकर. अरे इकडे पण आहे कंकर, तिकडे पण आहे कंकर. कंकर सगळीकडे. ओ मावशी, आम्हाला डिटर्जंट, साबण, कंगवा वगैरे काही नकोय, आमच्याकडे पैसे नाहीयेत. अरे शोधया, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. का? तू तुझी इच्छा पूर्ण केलीस. व्हॉट इच्छा? अगं तुला राधिका बनायचं होतं ना, मग राधिका बनून आता मसाले विकतेस घरोघरी जाऊन. थोडा नॅड आहेस का तू? मम्मा कुठे आहे सांग मला. मामा, ओ मामा, मामा. मम्मा. हा मामा, मामा. ओ मामा, तुमची शनू बेबी आली आहे. मम्मा आय मिस यू अ लॉट. शनू बेबी, शनू काय झालं? इथे अचानक कशी काय आलीस तू? अचानक म्हणजे यायला नको होतं का मी? तसं नाही ग बेबी, अचानक म्हणजे एनी प्रॉब्लेम? काय साडी आहे ना ऑल. शिल किती बावळट दिसते नाही. चढा भासू नकोस, कळलं ना? मम्मा ती राधिका मला काय काय करायला लावते गो. काय काय करायला लावते? अशी वागते. ती मला ना भांडी घासायला लावते, धुणं धुवायला लावते, फरशी पुसायला लावते, असले कपडे घालायला लावते. पाहिजे तेव्हा झोपू देत नाही, पाहिजे तेव्हा उठू देत नाही. मला हॉल मध्ये झोपवते आणि त्या मॉन्स्टरचा अभ्यास घ्यायला लावते. आणि बघ सामान आणायला पाठवलं होतं मला. याला म्हणतात करावे तसे भरावे. मीन्स काय मीन्स? तुम्ही दोघी, ही मामा आणि तू, दोघं मिळून मला किती कामं सांगता, काय काही आणायला लावता, भाजी, किराणा. आता ती तुला सांगते, याला म्हणतात करावे तसे भरावे. शट अप केड्या. बट आय फील बॅड फॉर यू. पुरे मी दर मिनिटला सफर करत असते बघ. मम्मा तिथे मला नीट खायला पण देत नाही ग ती. इतकं बोर जेवण असतं त्यांच्याकडे. मी इतकी अपसेट आहे, मला खूप भूक लागली आहे. ओ शनू बेबी, माय पोर चाइल्ड. केडे बघतोस काय? शनू बेबी अपसेट झाली आहे ना, आमच्या दोघींसाठी खायला घेऊन ये जा. पण ती एकटी अपसेट झाली आहे ना, तुम्हाला कशाला? अरे ती अपसेट झाली म्हणून मी अपसेट झाली ना, दोघींना भूक लागली. जा. यार अपसेट झालाय का भरपेट खातात. मम्मा काय माझं कसं होणार? डोंट वरी शनू बेबी, आपण त्या राधिकाला ना चांगला लेसन शिकवूया. कुठला लेसन? करावे तसे भरावे. आई मी आले बरं. हाय बाई, आली का तू? दे 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 दे. अगं मी आवरतच होते घरी. दे सगळं दे. आई सगळं सामान आणलंय. हा फुलं आणली आहेत, त्याच्यानंतर वाण लुटायचंय ते सगळं सामान आणलंय आणि तिळगुळाचे लाडू सुद्धा आणले. यावेळेला नाही नवं जमलं आपल्याला लाडू बनवायला घरी. आई काही हरकत नाही, नंतर मी करेन. चालते. ठीक आहे. आई ती भयाड कुठे? ती लावलंय मी कामाला. म्हणजे? अगं सकाळी नानी जी आल्या होत्या, महाजनी काकू आल्या होत्या, आमचं जरा बोलणं झालं. म्हटलं समारंभामध्ये उगीच तिच्यामुळे विघ्न नको. काय तमाशा करेल काही सांगता येत नाही. पाठवून दिलं तिला किराणा माल आणायला.
आली का? हो सगळं सामान आणलं? घ्या घ्या घ्या. सगळं सामान आणलंय. चला चला तर काम वाटून घ्या बरं. काय काय आणलं? मी सगळं आणलंय. चहा म्हणते. जा जा जा. हो. येणारच होते लवकर. पण मी काय म्हणते, तुम्ही का नाही तयार? अगं वेळ ना, अजून सगळ्यांना 6 वाजता बोलवलंय, चालेल ना? हा मग अजून बराच वेळ आहे. मग मी काय म्हणते, आपण इथलं सगळं आवरून घ्यायचं का? माय पोअर शनू बेबी, किती वाढलीस तू? वाळली मीन्स अगं रिड्यूस झालीयस. घे नूडल्स खा, घे घे. मम्मा थँक्यू सो मच ग. अगं तिकडे काही खायलाच देत नाहीत आणि उगाच खूप काम करून घेतात. ओ पुअर शनू बेबी, तुला लवकर जायचंय ना घरी? हा नाही, ती गुड फॉर नथिंग तुझी वाट बघत असेल ना, शोधेल तुला. नाही मम्मा, आज घरी हळदी कुंकू आहे ना. काय चाललंय? मम्मा हळदी कुंकू म्हणजे नाही का ते असं हळद कुंकू लावतात. ओ अच्छा, म्हणून तिने तुला इथे पाठवलं. मीन्स तू तिथे तिला नको होतीस. इज इट? तिथे सगळ्या बायका जमणार ना, मग विचारणार ही कोण, मग तिला सांगावं लागणार तू तिची सवत आहेस म्हणून. हो यार मम्मा, यू आर ऍब्सोल्युटली राईट. म्हणूनच तिने मला ग्रोसरी आणायला पाठवली. नाउ जस्ट वेट अँड वॉच. ही सुलक्षणा हळदी कुंकवाला जाऊन काय तमाशा करते. हा झालं बाई, चला आता बायका येतील ना. येऊ का सरिता ताई? बाई आल्या का जोशीताई? या या या, पाटील बाई सोबत आहे. हो, राधिकाने बोलवलं म्हटलं रे येणार. या या या, आलं तर पाहिजेच ना. या झाली का तयारी? मी रेवतीला फोन करून बघते. हा बाबा उशीर होते ना, म्हणून म्हटलं जाऊ. हो. नाही आई, ती आली की लगेच सुरू करूया ना. हॅलो रेवती, कुठेच ग तू? हो का, बर काही हरकत नाही, तुझं काम संपवून घे. का म्हणली? का म्हणली? काम तिला आजही उशीर होऊन राहिला. नेमकं आपण काहीतरी कार्यक्रम काढायचा, तिला उशीर होईल. हरकत नाही, आपण सुरुवात करूया. आली, या या या. दिसताय तुम्ही सगळ्याजणी. तू पण छान दिसतेय. काय ते लवकर द्या, दोघींच्या घरी जायचं हाय कामाला. अगं हो हो, जरा थांबशील की नाही? हा देणार. राधिका ये स्वाती. कोण वा, ओळख करून दे बरं. आई बी विंग मध्ये राहते. आम्ही खाली वॉकला जातो ना, तेव्हा नेहमी भेटते. हा असं नमस्कार. आणि या सासूबाई? हो, या माझ्या सासूबाई. नमस्कार करते. हा बरं झालं, बरं आलात तुम्ही, या निमित्तानं ओळख झाली. तेच म्हटलं, एवढ्या मोठ्या उद्योजिकेकडे जायचं हळदी कुंकवाला, म्हटलं तुम्ही पण चला. बरं केलं. बस ना. हो. काय राधिका, आज ऑफिस नाही का? नाही, आज ऑफिस मधनं जरा लवकर आले. बाप रे, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढी मोठी उद्योजिका झालीस, पण घर सण वार अगदी व्यवस्थित सांभाळतेस तू. नाहीतर आजकालच्या मुली काही व्यवस्थित करत नाही. अहो, आमच्या राधिकाला सगळ्याची हौस आहे, खूप छान आणि इतकी कामसू आहे ना, सगळं व्यवस्थित करते अगदी. हो ना, हिला ना अगदी उत्साह असतो सगळे सणवार साजरे करायला. तुमची सून हुशार आहे, खरंच कौतुक आहे हो तिचं. कौतुक करावं तितकं कमीच आहे राधिकाचं. हाय, मी पण आले हळदी कुंकवाला. हाय राधिका. हॅलो सरिता ताई. या कोण? मी सांगते, मी सुलक्षणा. पण थांबा, त्याआधी मला राधिकाचं अगदी तोंड भरून कौतुक करायचंय. म्हणजे सुलक्षणाबाई जरा थांबता का? आधी हळदी कुंकू करूया. हा
हो बसा ना बसा. आधी यांना हळदी कुंकू करू दे. आहा. हळदी कुंकू नंतर. आधी राधिकाचं कौतुक. हा तर कौतुक करावं तितकं कमी म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच आपल्या सौतीला अशी वाजत गाजत घरी आणेल का? कोण सवत? काय बोलताय तुम्ही? जाऊ दे ना, कशाला उगाच लक्ष देता त्यांच्याकडे. अहो पण त्या काय म्हणतायत? मी सांगते ना, मी सांगते तुम्हाला. ही शनया म्हणजे माझी शनू बेबी, ह्या राधिकाची सवत. सरिताताई, अहो काय प्रकार आहे हा? शनू बेबी, आता हळदी कुंकवाचा खरा मान तुझाच आहे. पण आता तुलाच राहायचंय ना गुरुनाथच्या सोबत. राधिकाचा तर डिवोर्स होणार आहे. Poor राधिका, I'm so sorry. काय ग राधिका, काय प्रकार काय हा? कोण आहेत या आणि ही कोण? कोणी नाही आमची. कॉमन सरिता ताई, तुम्हीच कशी नाही? असं काय करताय? तुम्हीच तर माझ्या शनू बेबीचा गृहप्रवेश केलात ना? आता लोकांसमोर कशाला घाबरताय? शनू बेबी. येस मॉमी. काम या. ही माझी शनया म्हणजे माझी शनू बेबी. हाय. गुरुनाथची बायको. आणि ह्या राधिकाची सवत, जिला राधिका वाजत गाजत घेऊन आली या घरात नांदवायला. हो ना राधिका? काय प्रकार आहे हा? राधिका, हे बघ, हे सभ्यपणाचं लक्षण नाही. हा नानी, महाजनी काकू, असं कुठे चालतं का? हा अहो बघा, जरा ऐका ना. बसा बसा, तुम्ही अजून हळदी कुंकू होऊ दे ना. नानी, अहो असं काय बोलताय तुम्ही? हे आपल्याच सोसायटीत राहतात ना? हा, आणि आमच्या घरी पुरुष आहेत, ते काय विचार करतील? उद्या तेच पुरुष आमच्याकडूनही अशीच अपेक्षा करतील. नाही तर काय? अहो लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होईल. हो ना. आणि काय हाच आदर्श ठेवणार का समाजापुढे? ते काही नाही, ह्याची कंप्लेंट व्हायलाच पाहिजे. चला सगळ्यांनी. हो राधिका, हळदी कुंकवाचा मान तरी घेऊन जावा ना. अशा नका जाऊ ना ताई. राधिका, आता मी गप्प बसणार नाहीये. चांगला जाब विचारणार आहे ना. काय हो सुलक्षणाबाई, हे असं वागून काय मिळवलं तुम्ही? मी सांगते का मिळवलं त्याईनी ते. तुम्हाला खूप समाधान मिळालं असेल ना दुसऱ्यांना त्रास देऊन. हॅलो, समाधान आम्हाला? काय बोलतोय तुम्ही? हा, माझ्या मुलीला तुम्ही जबरदस्ती ह्या घरात आणलं, यात तुम्हाला कसलं समाधान मिळालं? तुम्ही सगळे मिळून तिला त्रास देताय, यात तुम्हाला कसलं समाधान मिळतंय?
राधिका तिला नको नको ती कामं सांगते. यात तिला कसलं समाधान मिळतंय? हा राधिका, जळता निखारा हातात घेतलायस, हात तर पोळणारच ना. आता भोग आपल्या कर्माची फळ.